सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्क मधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% पर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई आजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच उमेदवार ताकद लावतायत। इच्छुक उमेदवार मोठमोठे कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरे करून नागरिकांना मोठ्या प्रमाणात भेटवस्तू देऊन खुश करतायत। पण जे साहित्य आणलं जाते, जे काम करून घेतलं जाते, त्या कामाचं बिल मिळत नसल्यामुळे व्यावसायिक मात्र हवालदिल झालेत। इचलकरंजी महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून जायचं या अनुषंगानं गेल्या 2 वर्षांपासून प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवक होण्याचं स्वप्न घेऊन काही जण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत। कोणी वाढदिवस साजरा करतंय तर काही जण सणानिमित्त नागरिकांना वेगवेगळ्या भेटवस्तू देत आहे। मंडळांना महाप्रसादासाठी पैसे द्यायचे, गणपती, नवरात्रोत्सव, शिवजयंती यासाठी मोठमोठ्या पावत्या करायच्या, पण पैसे मात्र द्यायचे नाहीत। मंडळाचे कार्यकर्ते त्या उमेदवारांकडून पैसे मिळावेत यासाठी त्यांच्या घराकडे जाऊन मोबाईलवर फोन करून अक्षरशः उंबरे झिजवले जात आहेत। तर काही जण आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, मोठमोठे कार्यक्रम घेत आहेत आणि मोठमोठ्या डिजिटल बोर्डावर जाहिरात द्यायची, जसं काही आपणच या प्रभागाचं नेतृत्व करत आहोत असा भास करायचा। मोठमोठ्यानं कार्यक्रम करून जनतेची मनं जिंकण्याचे कार्यक्रम सध्या निवडणुकीत उभारणाऱ्या उमेदवारांनी लावला आहे। पण हे सर्व कार्यक्रम घेत असताना ज्याच्याकडून साहित्य घेतले यामध्ये डॉल्बी, स्क्रीन, जाहिरातदार, कार्यक्रमासाठी हॉल यांचं भाडं मात्र द्यायचं नाही। ज्यांनी कार्यक्रम घेतलाय त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी व्यावसायिक सध्या खेपा मारून वैतागलेत। आता त्यांच्याकडून पैसा कसा वसूल करायचा असा सवाल सध्या उभारलाय। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अशा नवनिर्वाचित उमेदवारांपासून लांब राहावं असं आवाहन व्यापारी संघटनांकडून होऊ लागले। राजकारण करायचं दुसऱ्याच्या जीवावर आणि पैसे द्यायचे नाहीत हा व्यवसाय सध्या इचलकरंजीच्या राजकारणामधून सुरू झालाय। सर्वच राजकीय पक्षाच्या काही नेत्यांचा यात समावेश आहे। जर पैसे मागण्यासाठी एखाद्या व्यावसायिकानं फोन केला तर 10 मिनिटात करतो, उद्या करतो असे पैसे देण्यासाठी टाळाटाळ करायची आणि घरी गेल्यानंतर साहेब आणि मॅडम कामात आहेत, नंतर फोन करतील असा त्यांना सल्ला दिला जातो। अशा उमेदवारांना येणाऱ्या महापालिकेमध्ये व्यावसायिक चांगला धडा शिकवणार असा इशारा त्यांनी दिलाय। जर वेळेत बिल दिलं नाही तर त्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा व्यापारी संघटनांनी घेतलाय।